Hello students, my name is Sushant Shelar, lecturer in Computer Engineering Department, SPM Polytechnic Kunte. In this session, we are going to see about the polygons. ओके, या सेशनमध्ये आपण पॉलिगॉनबद्दल जे कन्सेप्ट्स आहेत ते पाहणार आहोत. बघूया पॉलिगॉन म्हणजे काय. बेसिक प्रिमिटिव्स लाईक पॉइंट, लाईन और ट्रायंगल्स are not enough for describing complex real world objects or arbitrary shapes for which we require polygons. पॉलिगॉन्स कशासाठी लागतात, कारण जे बेसिक्स जे आपले प्रिमिटिव्ज आहेत जसं की पॉईंट्स आहे, लाईन आहे किंवा ट्रायंगल आहे, हे जे बेसिक शेप्स आहेत त्याचा यूज करून आपण कॉम्प्लिकेटेड जे रिअल वर्ल्ड सीन जे असतात ते टोटली ड्रॉ नाही करू शकत. त्यासाठी आपल्याला पॉलिगॉनचीच गरज आहे. पॉलिगॉन इज द क्लोज्ड फिगर मेड अप ऑफ कनेक्टेड लाईन्स. पॉलिगॉन हॅज साइड्स विच आर रिप्रेझेंटेड बाय लाईन सेगमेंट्स. पॉलिगॉन काय असतं, एक क्लोज फिगर असते, ओके, जी लाईन्सनी कनेक्टेड केलेली असते. आणि पॉलिगॉन्सचे जे साईड्स असतात त्याला ते लाईन सेगमेंटनी आपण त्याला रिप्रेझेंट करतो, पॉलिगॉनच्या साईड्स. ओके, आता बघूयात त्याच्यामध्ये काय काय कन्सेप्ट आहेत पॉलिगॉनमध्ये. एजेस, ओके, लाईन सेगमेंट्स फॉर्मिंग द बाउंड्री ऑफ द पॉलिगॉन ऑर कॉल्ड एजेस ऑफ द पॉलिगॉन. एजेस म्हणजे काय, तर हे जे लाईन सेगमेंट जे आहेत बाउंड्रीचे त्याला आपण एजेस असं म्हणतो. आता तुम्ही ह्या डायग्राममध्ये बघितलं तर हे जे आहे, हे जे आहे किंवा हे जे आहे याला एजेस म्हणतात, ओके, पॉलिगॉनचे. आणि व्हर्टायसेस कशाला म्हणतात, तर एंड पॉईंट्स ऑफ एजेस आर नोन एज व्हर्टायसेस ऑफ द पॉलिगॉन. हे जे कॉर्नर्स जे आहेत याला आपण व्हर्टायसेस असं म्हणतो. ओके, जे एजेसचे जे एंड पॉईंट्स असतात त्याला आपण व्हर्टायसेस असं म्हणतो. ओके, यानंतर आपण टाईप्स ऑफ पॉलिगॉन्स बघूयात. पॉलिगॉन्सचे कोणकोणते टाईप आहेत ते बघूयात. पॉलिगॉन्सचे 3 टाईप आहेत. ओके, त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो कॉन्व्हेक्स पॉलिगॉन आहे, दुसरा जो आहे तो कॉन्केव्ह पॉलिगॉन आहे आणि तिसरा जो आहे तो कॉम्प्लेक्स पॉलिगॉन आहे. ओके, तर बघूयात आता हे 3 टाईप्स काय काय आहेत आपले डिटेलमध्ये. तर कॉन्व्हेक्स पॉलिगॉन कशाला म्हणायचं. In convex polygons, the angle between any consecutive pair of edges is always less than 180 degrees. कॉन्व्हेक्स पॉलिगॉन कशाला म्हणतात, तर कॉन्झिक्युटिव्ह पेअर ऑफ एजेस जे आहेत, कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे एकमेकाला लागून असलेले जे एजेस आहेत, जसं की या रेक्टँगलमध्ये आता ही एज आहे आणि ही एज आहे. ओके, या ट्रायंगलमध्ये ही एज आहे आणि ही एज आहे. यांच्यामधला जो अँगल आहे तो ऑलवेज लेस दॅन 180 डिग्री, 180 डिग्रीपेक्षा कमी असतो हा अँगल. ओके, ॲडजस्टंट पेअर ऑफ एजेसमधला जो अँगल आहे त्याचं मेजरमेंट हे ऑलवेज 180 डिग्रीपेक्षा कमी असतं. ओके, त्याला आपण काय म्हणतो, कॉन्व्हेक्स पॉलिगॉन. ओके, फॉर कॉन्व्हेक्स पॉलिगॉन इफ वी सिलेक्ट एनी रँडम 2 पॉईंट्स इनसाइड द पॉलिगॉन अँड जॉईन देम थ्रू द लाईन, देन ऑल द पॉईंट्स ऑन द लाईन आर सर्टनली इनसाइड द पॉलिगॉन. आता आपण कोणतेही रँडम जर 2 पॉईंट जर सिलेक्ट जर केले कॉन्व्हेक्स पॉलिगॉनमध्ये आणि त्यांना जर लाईन जर आपण एक जॉईन केली त्या दोघांच्या मध्ये, तर त्या लाईनवरचे जेवढे पॉईंट्स असणार आहेत ते कंपल्सरी इनसाइड ऑफ द पॉलिगॉन असणार आहेत. ओके, ही तर बघा आता ही ट्रायंगलमध्ये हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. आता हे 2 पॉईंट आपण एका लाईनने जॉईन केलेत, तर या लाईनने जॉईन केल्यानंतर त्याच्यामधले हे जेवढे पण पॉईंट्स आहेत ते सर्टनली इनसाइड या ट्रायंगल आहेत. ओके, या ट्रायंगलमध्येच आहेत हे पॉईंट्स, या लाईनवरचे सगळे पॉईंट्स ह्या पॉलिगॉन म्हणजे ट्रायंगलमध्येच आहेत. ओके, सेम इज ट्रू फॉर दिस रेक्टँगल अँड पेंटॅगॉन. ओके, तर याला म्हणतात कॉन्व्हेक्स पॉलिगॉन. आता सेकंड पुढचा टाईप बघूयात काय आपण, कॉन्केव्ह पॉलिगॉन. कॉन्केव्ह पॉलिगॉन म्हणजे काय, इन कॉन्केव्ह पॉलिगॉन्स द अँगल बिटवीन ॲटलिस्ट 1 पेअर ऑफ कॉन्झिक्युटिव्ह एजेस इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. कॉन्केव्ह पॉलिगॉनमध्ये काय असतं की कमीत कमी एक अँगल असा असतो कॉन्झिक्युटिव्ह एजेसमधला जो 180 डिग्रीपेक्षा जास्त असतो. ओके, कमीत कमी एक अँगल. ओके, तर आता जर आपण हा बघितला ट्रायंगल, कमीत कमी एक जो अँगल आहे ॲटलिस्ट 1 पेअर, ओके, ऑफ कॉन्झिक्युटिव्ह एजेस, अँगल बिटवीन ॲटलिस्ट 1 पेअर ऑफ कॉन्झिक्युटिव्ह एजेस. आता हा आतला जर अँगल बघितला तुम्ही हा, तर हा जो अँगल आहे हा 180 डिग्रीपेक्षा कसा आहे, जास्त आहे. ओके, आता या डायग्राममध्ये या पॉलिगॉनमध्ये आता बघा हा जो अँगल आहे हा, ही एक एज आहे आणि ही व्हर्टिकल एक एज आहे. ओके, ही
तर ही आणि ही या दोन ॲडजस्टंट एजेसमधला जो अँगल आहे हा 180 डिग्रीपेक्षा जास्त आहे. अशी ॲटलिस्ट वन असा अँगल पाहिजे त्या पॉलिगॉनमध्ये. ओके, जो 180 डिग्रीपेक्षा जास्त आहे. असं जर असेल तर त्या पॉलिगॉनला काय म्हणतो आपण? कॉन्केव्ह पॉलिगॉन. ओके, for concave polygon, there always exist a pair of vertices inside the polygon. When joined through a line, the part of the line segment always fall outside of the polygon. जर आपण रँडमली अशा कॉन्केव्ह पॉलिगॉनमध्ये दोन पॉईंट जर घेतले आणि त्यांना जर आपण एका लाईन सेगमेंटने जर जॉईन जर केलं तर त्या लाईनवरचे जेवढे पॉईंट्स असणार आहेत ते असा त्या लाईनचा असा पार्ट असतो की तो आउटसाईड ऑफ द पॉलिगॉन फॉल होतो. ओके, आता हा ए आणि बी पॉईंट आहे, याच्यामध्ये हा लाईन सेगमेंट आपण ड्रॉ केलेला आहे. तर या लाईन सेगमेंट ड्रॉ केल्यानंतर हे जे पॉईंट्स आहेत हे आउटसाईड ऑफ द पॉलिगॉन आहेत आता. ओके, सिमिलरली इन दिस डायग्राम ही जी लाईन आहे आता ही लाईन ही आउटसाईड ऑफ पॉलिगॉन आलेली आहे. अशी एक आउटसाईड फॉल होणारी कमीत कमी एक लाईन सेगमेंट्स कंपल्सरी असते कॉन्केव्ह पॉलिगॉनमध्ये. ओके, तर अशा टाईपच्या पॉलिगॉनला काय म्हणतो आपण? कॉन्केव्ह पॉलिगॉन म्हणतो. आता तिसरा टाईप आहे कॉम्प्लेक्स पॉलिगॉन. ओके, पॉलिगॉन्स विच आर नीदर कॉन्व्हेक्स नॉर कॉन्केव्ह आर कॉम्प्लेक्स पॉलिगॉन. कॉम्प्लेक्स पॉलिगॉन म्हणजे काय? जे कॉन्व्हेक्स पण नाही आहेत आणि जे कॉन्केव्ह पण नाही आहेत. तर डायग्राममध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स पॉलिगॉन दिसत आहे, तिथं स्टार आहे. ओके, हेक्झागॉन आहे. आता बघूयात, कॉम्प्लेक्स पॉलिगॉन आर सेल्फ इंटरसेक्टिंग और ओव्हरलॅपिंग. आता हे कॉम्प्लेक्स पॉलिगॉन जे असतात हे कसे ओळखायचे? तर ते कसे असतात? सेल्फ इंटरसेक्टिंग असतात. आता हा बघा, हा स्टार जो आहे हा सेल्फ इंटरसेक्टिंग आहे. तर हा स्टार जो आहे हा सेल्फ इंटरसेक्टिंग आहे. ओके, इवन हा हेक्झॅगॉनमधले इंटरनल जे आहेत हे सेल्फ इंटरसेक्टिंग आहे. या पॉलिगॉनमध्ये पण बघा हा सेल्फ इंटरसेक्टिंग आहे किंवा ओव्हरलॅपिंग आहे. तर असे जे पॉलिगॉन्स आहेत जे सेल्फ इंटरसेक्टिंग किंवा ओव्हरलॅपिंग आहेत त्याला आपण काय म्हणतो? कॉम्प्लेक्स पॉलिगॉन म्हणतो. ओके, तर असे हे तीन टाईप आहेत: कॉन्व्हेक्स पॉलिगॉन, कॉन्केव्ह पॉलिगॉन आणि कॉम्प्लेक्स पॉलिगॉन. हे तीन पॉलिगॉनचे टाईप आहेत. आता पुढचा कन्सेप्ट बघूया आपण, इनसाइड आउटसाईड टेस्ट. ओके, पॉलिगॉनमध्ये इनसाइड आउटसाईड टेस्ट हे काय असते? ओके, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. इनसाइड आउटसाईड टेस्ट म्हणजे काय? तर एखादा पिक्सेल जो आहे, ओके, किंवा एखादा पॉईंट जो आहे तो तुमच्या पॉलिगॉनच्या इनसाईड आहे की आउटसाईड आहे याच्यासाठी टेस्टिंग असते. ओके, तर ती टेस्टिंग कशी आहे ते बघूया आता आपण. Accurate detection of whether the point is inside or outside of the polygon is crucial for deciding membership of pixel in polygon filling. पुढे आपल्याला पॉलिगॉन फिलिंग अल्गोरिदम्स आहेत. ओके, तर पॉलिगॉन फिलिंगमध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे की तो पिक्सेल हा पॉलिगॉनच्या इनसाईड आहे का आउटसाईड आहे हे डिसाईड करणं खूप महत्त्वाचं आहे पॉलिगॉन फिलिंगसाठी. ओके, तर त्यासाठी मग आपल्याला टेस्ट लागते. तर ते टेस्ट दोन प्रकारचे आहेत. ओके, त्याला इनसाईड आउटसाईड टेस्टचे दोन प्रकार आहेत. ते कोणते आहेत? फर्स्ट जी टेस्ट आहे त्याला आपण इव्हन ऑड मेथड म्हणतो. ओके, दुसरी जी आहे ती वाइंडिंग नंबर मेथड म्हणतो. ओके, अशा दोन टाईपच्या टेस्ट आहेत, इव्हन ऑड मेथड अँड वाइंडिंग नंबर मेथड. लेट्स सी दिस टेस्ट्स और मेथड्स इन डिटेल. ओके, इव्हन ऑड मेथड, दिस इज आवर फर्स्ट टेस्ट. याच्यामध्ये काय बघूयात आपण. दिस मेथड कन्स्ट्रक्ट्स अ लाईन फ्रॉम अ गिवन पॉईंट टू द नोन पॉईंट आउटसाइड ऑफ द पॉलिगॉन अँड चेक्स द इंटरसेक्शन ऑफ द लाईन विथ द पॉलिगॉन बाउंड्री. आता इव्हन ऑड मेथडमध्ये आपण काय करतोय बघा, तर आपल्याला गिवन पॉईंटपासून आपण पॉलिगॉनच्या आउटसाईड आपल्याला जो पॉईंट जो माहीत आहे, जो नोन पॉईंट आहे, जो आपल्याला कन्फर्म माहिती आहे की तो पॉईंट हा पॉलिगॉनमध्ये नाही आहे, आउटसाईड ऑफ द पॉलिगॉन आहे. तर अशा आउटसाईड ऑफ द पॉलिगॉनचा एक पॉईंट घ्यायचा आणि जो गिवन पॉईंट आहे तिथून त्या आउटसाईड पॉलिगॉनचा फॉल होणारा जो पॉईंट आहे ते हे दोन पॉईंट जॉईन करायचे आणि त्याच्यानंतर ती जी लाईन आहे ती पॉलिगॉनच्या बाउंड्रीला कशा टाईपने इंटरसेक्ट करते त्याच्यावरून मग ह्या इव्हन ऑड मेथडमध्ये आपण डिसाईड करतो की तो पर्टिक्युलर पिक्सेल जो आहे तो पॉलिगॉनच्या इनसाईड आहे की आउटसाईड आहे. आता हे कसं होतं हे आपण या डायग्रामच्या थ्रू आपण समजण्याचा प्रयत्न करूया. ओके, इव्हन ऑड मेथड बेसिकली वर्क्स ऑन द प्रिन्सिपल दॅट कॅल्क्युलेट्स द नंबर ऑफ इंटरसेक्शन्स विथ द पॉलिगॉन एजेस. ओके, या इव्हन ऑड मेथडमध्ये काय करतो आपण की नंबर ऑफ इंटरसेक्शन्स, ती जी लाईन आहे ती त्या पॉलिगॉनच्या बाउंड्रीला किंवा पॉलिगॉनच्या एजेसला किती वेळा इंटरसेक्ट करते त्याच्यावर इव्हन ऑड मेथड हे वर्क करते. तर ते कसं आहे, इफ द नंबर्स ऑफ इंटरसेक्शन्स आर ऑड,
नीट लक्ष देऊ नका. इफ द नंबर ऑफ इंटरसेक्शन्स आर ऑड देन द पॉईंट इज इनसाइड ऑफ द पॉलिगॉन. जर ती जी आपण लाईन जी ड्रॉ करणार आहे ती पॉलिगॉनच्या एजेसला जे इंटरसेक्शन करणार आहे ते नंबर जर ऑड जर असेल तर तो पर्टिक्युलर पॉईंट जो आहे तो इनसाइड ऑफ द पॉलिगॉन असणार आहे, किंवा त्याला आपण सीड पॉईंट असं म्हणणार आहे गिवन पॉईंटला. जर त्या पॉईंटपासून आउटसाईड पिक्सेल किंवा पॉईंट असलेल्या लाईनपर्यंत ज्यावेळेस आपण लाईन ड्रॉ करणार आहे ती ड्रॉ केलेली लाईन ही पॉलिगॉनच्या एजेसला ऑड नंबरमध्ये जर इंटरसेक्ट जर करत असेल तर तो जो पर्टिक्युलर पॉईंट आहे तो पॉईंट हा सीड पॉईंट म्हणून कन्सिडर केला जाणार आहे. सीड पॉईंट म्हणजे जो इनसाइड ऑफ द पॉलिगॉन आहे त्याला सीड पॉईंट म्हणतात. ओके. आणि इफ द नंबर ऑफ इंटरसेक्शन्स आर इवन देन द पॉईंट इज आउटसाइड ऑफ द पॉलिगॉन. आणि जर नंबर ऑफ इंटरसेक्शन जर इवन जर असतील ओके तर तो पर्टिक्युलर पॉईंट जो आहे तो पॉलिगॉनच्या आउटसाइड असणार आहे. जर ऑड जर म्हणजे विषम संख्येत जर इंटरसेक्शन जर असेल तर तो जो पर्टिक्युलर पॉईंट आहे तो इनसाइड ऑफ द पॉलिगॉन आहे. जर त्याची इंटरसेक्शनची संख्या सम असेल म्हणजे इवन जर असेल तर तो पर्टिक्युलर पॉईंट जो आहे तो आउटसाइड ऑफ द पॉलिगॉन फॉल होणार आहे. ओके. आता हा डायग्रामच्या थ्रू आपण समजण्याचा प्रयत्न करूया. कन्सिडर पॉईंट P2. ओके. ही डायग्राम ओके ही डायग्राम सिंपल केसची कन्सिडर करायची आता आपल्याला. इफ वी ड्रॉ line from P2 to any known exterior points to polygon, line P2 P1 intersects polygon edges only once while. आता बघूया हे पहिला पॉईंट. आता या डायग्राममध्ये बघा हा पॉईंट P2 आहे इथं. ओके. आता या P2 पासून हा P1 जो आहे हा आपल्याला माहीत असलेला नोन एक्सटिरियर पॉईंट आहे. ओके. जो पॉलिगॉनच्या आउटसाईड आहे. P1 पॉलिगॉनच्या आउटसाईड आहे हे आपल्याला माहिती आहे. ओके. पण P2 ची पोझिशन आपल्याला माहीत नाही आहे. हा इनसाईड आहे का आउटसाईड आहे हे आपल्याला माहीत नाही आहे. मग आता इवन ऑड मेथडने आपण कसं टेस्ट करणार आहे तर या P2 पासून या P1 पर्यंत लाईन ड्रॉ केली आपण. ओके. आणि P2 पासून P1 पर्यंत लाईन ड्रॉ केल्यानंतर आपण त्या लाईनचे नंबर ऑफ इंटरसेक्शन्स काउंट करणार आहे विथ द एज ऑफ दिस पॉलिगॉन. आता हा पॉलिगॉन जो आहे पेंटागॉन जो आहे हा याचे एजेस आहेत. तर या एजेसला ही P2 P1 लाईन जी आहे ती किती वेळा इंटरसेक्ट करते. किती वेळा केले इंटरसेक्ट इथं एकदाच केले. एकच नंबर आहे इथं इंटरसेक्ट केलेली आहे म्हणजे एकदाच केली आहे. एक हा ऑड आहे का इवन आहे तर ऑड नंबर आहे. ओके. म्हणून जर अकॉर्डिंग टू इवन ऑड मेथड जर इंटरसेक्शन जर ऑड जर असेल एकदाच इंटरसेक्शन केलं म्हणजे ऑड झाला तो नंबर. एक हा ऑड नंबर आहे विषम संख्या आहे. म्हणून तो P2 जो पॉईंट आहे अकॉर्डिंग टू इवन ऑड मेथड हा काय आहे इनसाइड ऑफ द पॉलिगॉन आहे. नंबर ऑफ इंटरसेक्शन ऑड असतील तर काय करतो आपण त्याला त्या पॉईंटला कसं कन्सिडर करतो P2ला आता आपण की इनसाइड ऑफ द पॉलिगॉन कन्सिडर करतो. ओके. आता सेकंड एक्झाम्पल बघू. वाईल लाईन P2 P3 इंटरसेक्ट्स पॉलिगॉन एजेस थ्राईस. ओके. आता ही P2 P3 कुठं आहे P2 P3. आता हा P2 आहे इथं आणि हा P3 इथं आहे. ओके. आता सेम पॉईंट कन्सिडर करणार आहे आपण P2ला. ही P3 जो आहे हा नॉन एक्सटेरियर पॉईंट आहे. तिथून आपण या P2 जो आहे तो P2चं लोकेशन आपल्याला माहीत नाही इनसाइड आहे का आउटसाईड. मग एक लाईन ड्रॉ केलेली आहे आणि हे लाईन ड्रॉ केल्यानंतर ती लाईन आपल्या पॉलिगॉनच्या एजेसला किती वेळा इंटरसेक्ट करते. ऑड आहे का इवन नंबर आहे. हा इथं एकदा केली आहे, इथं एकदा केली आहे आणि इथं एकदा केली आहे. असे 3 वेळा इंटरसेक्ट केलेले आहे. 3 हा नंबर सम आहे का विषम आहे तर विषम आहे. ऑड नंबर आहे. ऑड नंबर जर असेल तर अकॉर्डिंग टू इवन ऑड मेथड दॅट पर्टिक्युलर पॉईंट फॉल्स इनसाइड ऑफ द पॉलिगॉन. म्हणून परत P2 जो आहे तो इनसाइड ऑफ द पॉलिगॉन. या दोन्ही टेस्टमध्ये इकडं P1ला जॉईन करून बघितलं आपण, P3ला पण जॉईन केलं बघितलं. दोन्ही केसेसमध्ये त्याचं नंबर ऑफ इंटरसेक्शन जे आहे ते ऑड नंबर आहे. म्हणून P2 जो आहे तो इनसाइड ऑफ द पॉलिगॉन आहे. ओके. आता पुढचा पॉईंट कन्सिडर करूया आपण. कन्सिडर पॉईंट P4. ड्रॉ अ लाईन टू नॉन एक्सटेरियर पॉईंट P5. नाव लाईन P4 P5 intersects polygon boundary 4 times. So P4 is considered as an exterior point. ओके. आता हा P4 बघूया आपण. हा P4 पॉईंट. ओके. हा P4 याचं लोकेशन आपल्याला माहीत नाही आहे. P5 हा नॉन एक्सटेरियर पॉईंट आहे हे माहिती आहे आपल्याला. P5 जो आहे तो आउटसाईड ऑफ द पॉलिगॉन आहे. पण P4ची आपल्याला पोझिशन माहीत नाही आहे इनसाईड आहे का आउटसाईड आहे. मग तो कसं डिसाईड करायचा आपल्याला तर या नोन पॉईंटला आपण P4 पासून एक लाईन ड्रॉ केली आहे, जॉईन केलेली आहे आणि ही लाईन पॉलिगॉनला किती वेळा इंटरसेक्ट करते ते आपण काउंट करणार. आता इथं एकदा केली आहे 1, इथं एकदा केली आहे 2, इथं एकदा केली आहे 3 आणि इथं एकदा केली आहे 4.
म्हणजे 4 वेळा P4 P5 लाईन जी आहे ती आपल्या पॉलिगॉनच्या एजेसला इंटरसेक्ट करते आणि 4 हा नंबर कसा आहे, इवन नंबर आहे किंवा समसंख्या आहे. ओके, म्हणून अकॉर्डिंग टू इवन ऑड मेथड जर इंटरसेक्शन नंबर जर इवन जर असेल तर दॅट पर्टिक्युलर पॉईंट फॉल्स आउटसाइड ऑफ द पॉलिगॉन, म्हणून P4 जो आहे हा आउटसाइड ऑफ द पॉलिगॉन फॉल होतो. ओके, सेम इज ट्रू फॉर P7. आता P7 साठी सुद्धा सेम तसंच आहे. आता P7 जर घेतला तर P7ला इनसाइड आहे का आउटसाइड आहे कसं बघायचं, तर हा P6ला जॉईन केला आपण. P6ला जॉईन करून एक त्या लाईन सेगमेंटचे आपण इंटरसेक्शन्स काउंट केले तर किती होत आहेत, 1 आणि 2, 2 वेळा इंटरसेक्ट करते ही लाईन. म्हणजे परत 2 हा नंबर काय आहे, इवन आहे. मग अकॉर्डिंग टू इवन ऑड मेथड इवन जर नंबर जर असेल तर दॅट पर्टिक्युलर पॉईंट फॉल्स आउटसाइड ऑफ द पॉलिगॉन, म्हणून P7 जो आहे हा आउटसाइड ऑफ द पॉलिगॉन आहे. ओके, आता ही मेथड खूप सिम्पल आहे. ओके, इन्स्पायर्ड ऑफ बिंग रूल सिम्पल प्रॉब्लेम अरायझेस वेन द लाईन क्रॉसेस द कॉमन व्हर्टेक्स शेड बाय 2 ॲडजसंट एजेस. आता जर एखादी लाईन पर्टिक्युलर लाईन, आता हा व्हर्टायसेस आहे, आता ही एक एज आहे आणि ही एक एज आहे. ह्या दोन एजच्या मध्ये हा जो पॉईंट आहे हा व्हर्टाइस आहे, याला व्हर्टेक्स म्हणतात. आता ह्या व्हर्टेक्समधून जर एखादी लाईन जर पास जर झालेली असेल तर त्यावेळेस प्रॉब्लेम अराईज होतो. ओके, दॅट इज कॉल्ड एज कॉम्प्लेक्स केस. मग अशा कॉम्प्लेक्स केसमध्ये काय करावं लागतं, तर काय कंडिशन आहे ते बघूया आपण आता. इन फिगर बी लाईन P3 P4. ओके, इन फिगर बी, ही फिगर बी आहे, लाईन P3 आणि P4. हा P3 पॉईंट आहे ना, P4 आहे, हे दोनला जॉईन केलं आहे, त्याला लाईन सेगमेंट म्हणतात. जी ह्या कॉमन व्हर्टेक्स सी मधून पास होते. ओके, इथे दिसतंय तुम्हाला. तर ही कॉम्प्लेक्स केसमध्ये काय बघायचं आपण आता, लाईन P3 P4 इंटरसेक्ट्स द आउटर बाउंड्री ऑफ द पॉलिगॉन ॲट कॉमन व्हर्टेक्स शेअर्ड बाय एजेस BC अँड CD. मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही BC आणि ही CD ह्या दोन लाईन आहेत, सॉरी एजेस आहेत, आणि या एजेसच्या मध्ये जो कॉमन व्हर्टेक्स पॉईंट जो आहे C, याच्यातून P3 P4 तुमची पास होते. तर आता असा हा प्रॉब्लेम अराईज होतो. तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, मग आता हे जे इंटरसेक्शन आहे याला दोन वेळा या इंटरसेक्शनला 2 वेळा कन्सिडर करायचं नाही. आता हा BC आणि CD कॉमन व्हर्टेक्समधून ज्यावेळेस आपली लाईन सेगमेंट जाणार आहे त्याला सिंगल इंटरसेक्शन पॉईंट कन्सिडर करायचा आहे, 2 वेळा इंटरसेक्शन कन्सिडर करायचं नाही त्याला. ओके, म्हणून आता P3 आणि P4 हे किती वेळा या कॉम्प्लेक्स केसमध्ये ज्यावेळेस व्हर्टेक्समधून जातो P3 P4 सारखी लाईन, त्यावेळेस त्याला एकदाच कन्सिडर केल्यानंतर मग आता नंबर ऑफ इंटरसेक्शन किती झाले आपले, इथं 1 आणि इथं 2 झाले. आधी आपण ॲज सिम्पल केस सारखं जर घेतलं तर 3 जर घेतलं तर ऑड नंबर येतो, बरोबर आहे. तर तो तसं कन्सिडर करायचं नाही आहे आपण कॉम्प्लेक्स केसमध्ये. जर कॉमन व्हर्टेक्स लाईन याच्यातून जर लाईन जर आपली जात असेल तर त्याला 2 इंटरसेक्शन न घेता एकदाच कन्सिडर करायचं. मग आता आपले टोटल नंबर ऑफ इंटरसेक्शन किती झाले, इथं 1 झाला आणि इथं 2 झाला. ओके, मग आता हा जो नंबर आहे तो कसा आहे, इवन आहे. ओके, म्हणून मग आता P3 जो आहे हा आउटसाइड ऑफ द पॉलिगॉन फॉल होतो, नॉट इनसाइड. ओके, म्हणून कॉम्प्लेक्स केसमध्ये ज्यावेळेस लाईन सेगमेंट व्हर्टेक्समधून जाते त्यावेळेस त्या इंटरसेक्शनला एकदाच कन्सिडर करतो. एकदाच कन्सिडर केल्यानंतर आपला जो नंबर आहे तो पर्टिक्युलर इंटरसेक्शन नंबर आहे तो टोटल काउंट करायचा, त्याच्यानुसार इवन ऑडच्या नुसार मग त्याचं जे पर्टिक्युलर पॉईंटचं जे इनसाईड होतं का आउटसाईड फॉल होतो तो कन्सिडर करायचं किंवा इव्हॅल्युएट करायचं. ओके, solution for this problem is to count intersection as a single intersection if both edges are on the opposite side of the line. Okay, for example CD BC in case of line P3 P4 जे आता तुम्हाला सांगितलं तेच. ओके, आता पुढचा पॉईंट, इफ बोथ द एजेस आर ऑन द सेम साइड ऑफ द लाईन सेगमेंट देन काउंट इट ॲज 2 इंटरसेक्शन. आता ही केस वेगळी आहे. ओके, या कॉम्प्लेक्स केसमध्ये ही पुढची केस आहे. याच्यामध्ये आता आपण काय करायचं आहे, एक्झाम्पल बघूया आपण. फॉर एक्झाम्पल XY XZ आर ऑन द सेम साइड ऑफ द लाईन P1 P2, सो काउंट इट ॲज 2 इंटरसेक्शन पॉईंट्स. ओके, आता हा XY आणि XZ, हा XY आणि XZ हे लाईन P1 P2च्या सेम साईडला आहेत. ओके, एकाच साईडला आहेत, या एकाच उजव्या बाजूला आहेत. ओके, तर अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस काय काउंट घ्यायचं म्हणून सांगितलं त्यांनी, इफ बोथ द एजेस आर ऑन द सेम साइड ऑफ द लाईन सेगमेंट देन काउंट इट ॲज 2 इंटरसेक्शन. याला 2 इंटरसेक्शन कन्सिडर करायचं, याला एक कन्सिडर करायचं नाही. ओके, म्हणून मग आता हा P2 जो आहे तो काय होणार आहे, 2 म्हणजे इवन झाला. इवन नंबर जर असेल इंटरसेक्शनचा तर दॅट पर्टिक्युलर पॉईंट फॉल्स आउटसाइड ऑफ द पॉलिगॉन, म्हणून P2 जो आहे हा आउटसाइड ऑफ द
पॉलिगॉन आहे. ओके, तर अशी ही इवन ऑड मेथड आहे, ज्याच्यामध्ये सिम्पल केस आहे आणि कॉम्प्लेक्स केसमध्ये आहे. कॉम्प्लेक्स केसमध्ये काही कंडिशन्स आहेत ते बघितले आपण. ओके, अँड अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू कन्सिडर द नंबर ऑफ इंटरसेक्शन पॉईंट्स, अँड अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू डिसाइड वेदर दॅट पॉईंट फॉल्स इनसाइड ऑफ द पॉलिगॉन ऑर outside of the polygon depending on that number of intersections are even or odd. Okay, आता पुढची जी मेथड आहे ती आहे वाइंडिंग नंबर मेथड. ओके, आता आपण इवन ऑड मेथड बघितली, आता पुढची मेथड बघूया वाइंडिंग नंबर मेथड. या वाइंडिंग नंबर मेथडमध्ये काय आहे, इन दिस मेथड वी ड्रॉ अ स्ट्रेट लाईन फ्रॉम पॉईंट टू बी एक्झामिन टू एनी नोन एक्सटेरियर पॉईंट. याच्यामध्ये परत तेच करतोय आपण, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करतोय. आपल्या जो पॉईंट आपल्याला डिसाईड करायचं आहे की वेदर दॅट पॉईंट फॉल्स इनसाइड ऑर आउटसाइड ऑफ द पॉलिगॉन, त्या पॉईंटपासून आपल्याला नोन जो एक्सटेरियर जो पॉईंट आहे त्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, आफ्टर दॅट वी विजिट आउटरमोस्ट बाउंड्री ऑफ द पॉलिगॉन इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन अँड इनर बाउंड्री इफ एक्झिस्ट इन क्लॉकवाईज डिरेक्शन. आता त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण लाईन ड्रॉ करतोय त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, आउटर जो पॉलिगॉन जर आहे त्याची जी बाउंड्री आहे आउटर पॉलिगॉनची ती आपण कशी ट्रेस करणार आहे, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये. आणि इनर बाउंड्री जर असेल तर, ओके, नॉट कंपल्सरी असायलाच पाहिजे, इनर बाउंड्री जर असेल तर त्या पॉलिगॉनची, तर ती कोणत्या डिरेक्शनमध्ये ट्रेस करणार आहे आपण, क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये. ओके, इथं डायग्राम आहे, इथं डायग्राममध्ये बघा, आता हा आउटसाईड बाउंड्री झाली ही. ओके, आणि ही इनसाईड बाउंड्री झाली त्या पॉलिगॉनची. तर आउटसाईड पॉलिगॉन हा कसा, हा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेला आपण ट्रेस करतो ही अशी. आणि इनसाईड जी आहे ही इनर बाउंड्री झाली, ही कोणत्या डिरेक्शनमध्ये, क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ ज्या दिशेने फिरतं त्याच दिशेने आपण हे ट्रेस करणार आहे. ओके, इथं बाणाने मी तुम्हाला कळण्यासाठी इथं ड्रॉ केलेलं आहे. After it, we find the intersection points of line with polygon boundaries and check how many times polygon edge crosses the line while traversing from left to right, and how many times it crosses the line while traversing from right to left. याच्यानंतर आपण काय करतो, तर इंटरसेक्शन पॉईंट्स ती जी लाईन आहे ती किती वेळा इंटरसेक्ट करते ते फाइंड आउट करतो आपण. ओके, आणि मग इंटरसेक्शन कशासोबत, पॉलिगॉन बाउंड्रीसोबत. ओके, मग आणि हाऊ मेनी टाईम्स त्याच्यामध्ये अजून आपण काय करतो की इनसाईड आणि आउटसाईड ह्या ज्या बाउंड्री आहेत, ओके, त्या आउटसाईड जर असेल तर कसं करायचं म्हटलं मी, अँटी क्लॉकवाईज ट्रेस करताना किती वेळा त्याचं इंटरसेक्शन होतं आहे. आणि इनसाईड जर असेल, इनसाईड बाउंड्री, तर ते क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये ट्रेस करताना किती वेळा त्या पर्टिक्युलर लाईनचं इंटरसेक्शन होत आहे हे आपण फाइंड आउट करतो. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, आफ्टर दॅट वी टेक द डिफरन्स ऑफ दिस टू काउंट्स. आउटसाईड बाउंड्री आणि इनसाईड बाउंड्री याला दोन्हीला किती वेळा इंटरसेक्ट केली आहे त्याचे आपण नंबर घेतो आणि त्याचं सबट्रॅक्शन करतो, डिफरन्स घेतो की ह्या दोन काउंट्सचं. आणि इफ द डिफरन्स इज 0, हा जर डिफरन्स, ही जर सबट्रॅक्शन जर 0 जर आली, देन दॅट पॉईंट इज आउटसाईड ऑफ द पॉलिगॉन. जर सबट्रॅक्शन जर 0 जर आली तर दॅट पर्टिक्युलर पॉईंट फॉल्स आउटसाईड ऑफ द पॉलिगॉन, अदरवाईज इट इज कन्सिडर्ड ॲज इनर पॉईंट. ओके, जर सबट्रॅक्शन जर 0 जर नाही आली तर त्या पॉईंटला आपण इनसाईड ऑफ द पॉलिगॉन कन्सिडर करतो. ओके, आता या डायग्रामच्या थ्रू आपण समजण्याचा प्रयत्न करूया. कन्सिडर पॉईंट P2, हा पॉईंट कन्सिडर करा, विच इज जॉईंट विथ अन एक्सटेरियर पॉईंट P1. आता या पॉईंट P1ला आपण याला जॉईन केला. ओके, नाव पॉलिगॉन एज AB, हा पॉलिगॉन एज AB. ओके, इंटरसेक्ट्स P1 P2, इंटरसेक्ट्स P1 P2, कुठं इंटरसेक्शन झालं, इथं. ओके, या पॉईंटला. वाईल ट्रॅव्हर्सिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, कुठून, या डावीकडून उजवीकडं, फ्रॉम लेफ्ट टू राईट म्हणजे इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. ओके, सो पॉईंट P2 इज इंटेरियर पॉईंट. ओके, आता एकदाच इंटरसेक्ट केलेला आहे. ओके, त्याच्यामुळं हा जो पॉईंट जो आहे हा P2 हा इनसाइड ऑफ द पॉलिगॉन याला कन्सिडर करायचं. ओके, आता एज YZ, ओके, एज YZ इंटरसेक्ट्स लाईन P6 P7, हा P6 P7 ही जी लाईन सेगमेंट आहे याला ही एज YZ जी आहे ही एकदा इंटरसेक्ट करते आहे. ओके, फ्रॉम राईट टू लेफ्ट, ट्रॅव्हर्सिंग कसं आहे याचं, हे उजवीकडून डावीकडं. ओके, म्हणजे क्लॉकवाईज डिरेक्शन, इनर बाउंड्री आहे म्हणून याला आपण
क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये ट्रेस करतोय. ओके, वाय झीला. अँड एज बी सी, ही एज बी सी ही आउटसाईड बाउंड्री आहे. इंटरसेक्ट्स लाईन P6 P7. ओके, वाईल ट्रॅव्हर्सिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, ही डावीकडून उजवीकडं म्हणजे अँटी क्लॉकवाईज. ॲज इट इज आउटर बाउंड्री वी आर ट्रॅव्हर्सिंग इट इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. ओके, फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके, ही बी सी म्हणजे P6ला वाय झी जी आहे ही राईट टू लेफ्ट म्हणजे क्लॉकवाईज डिरेक्शन ॲज इट इज इनर बाउंड्री ट्रॅव्हर्स करताना इथं एकदा इंटरसेक्ट झाली आहे. आणि बी सीला ॲज इट इज आउटर बाउंड्री और आउटर एज ऑफ दी पॉलिगॉन while traversing in anti-clockwise direction or from left to right line P6 P7 intersects for one time. इथं एकदा आणि इथं एकदा. आता या अकॉर्डिंग टू आवर वाइंडिंग नंबर मेथड. ओके, आपल्याला पुढची स्टेप काय करायची आहे. धिस मायनस धिस, 1 - 1 किती येतं आहे, 0. सबट्रॅक्शन करायचं म्हटलं मग अशी. इथं एकदाच इंटरसेक्ट झाली होती, इथं इनर बाउंड्री नव्हती. ओके, म्हणून आपला पॉईंट जो आहे तो इंटेरियर झाला. इथं काय करतोय आपण, इथं एकदा आउटर बाउंड्रीची इंटरसेक्शन आहे आणि इथं इनर बाउंड्रीची एकदा इंटरसेक्शन आहे. मग पुढची स्टेप काय करायची, आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. 1 - 1 0. मग देन अकॉर्डिंग टू आवर वाइंडिंग नंबर मेथड ॲज इथं या पॉईंटमध्ये जर नंबर जर 0 जर असेल, डिफरन्स जर 0 जर असेल तर काय म्हटलं आपण, देन दॅट पॉईंट इज आउटसाईड ऑफ द पॉलिगॉन. म्हणून हा जो पॉईंट जो आहे P7, ओके, म्हणून हा काय झाला, आउटसाईड ऑफ द पिक्सेल आहे. ओके, सॉरी, आउटसाईड ऑफ द पॉलिगॉन आहे हा जो P7 जो आहे तो पर्टिक्युलर. ओके, तर अशा प्रकारे हे वाइंडिंग टेस्ट आहे, वाइंडिंग नंबर टेस्ट, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, आउटसाईड बाउंड्री आणि इनसाईड बाउंड्री. आउटसाईड बाउंड्री जर असेल तर आपण अँटी क्लॉकवाईजमध्ये ट्रेस करतो, इनसाईड बाउंड्री जर असेल तर आपण क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये ट्रेस करतो. अँड वाईल ट्रेसिंग दिस आउटसाईड अँड इनसाईड बाउंड्रीज, ओके, ती पर्टिक्युलर लाईन जी आहे ती किती वेळा इंटरसेक्ट करते त्याचा काउंट घेतो दोन्हीचा, इनसाईड बाउंड्रीची आणि आउटसाईड बाउंड्रीची. त्या दोन्ही नंबरचं आपण काय करतो, मग सबट्रॅक्शन करतो. सबट्रॅक्शन केल्यानंतर जर नंबर जर 0 जर असेल तर दॅट पर्टिक्युलर पिक्सेल फॉल्स आउटसाईड ऑफ द पॉलिगॉन. ओके, जसं की या P7च्या केसमध्ये इथं एकदा आणि इथं एकदा 2 वेळा इंटरसेक्शन्स केलं होतं. मग 1 - 1 0, म्हणून दिस पर्टिक्युलर पिक्सेल P7 फॉल्स आउटसाईड ऑफ द पॉलिगॉन. तर ही अशी वाइंडिंग नंबर मेथड इथं आपण पाहिलेली आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण 2 मेथड बघितलेला आहे फॉर डिसाइडिंग वेदर पर्टिक्युलर पिक्सेल और पॉईंट फॉल्स इनसाइड ऑफ द पॉलिगॉन और आउटसाईड ऑफ द पॉलिगॉन. पहिली मेथड होती इवन ऑड मेथड, ज्याच्यामध्ये सिम्पल केस आणि कॉम्प्लेक्स केस बघितली आपण. त्याच्यानंतर दुसरी जी मेथड आहे ती वाइंडिंग नंबर मेथड बघितलेली आहे. ओके, तर अशा 2 मेथड आपण बघितलेल्या आहेत तिथं. थँक्यू.